सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला। प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानाची पाहणी। फडणवीसांकडून स्पष्ट। आयला देवा भाऊ, तुम्ही एवढे हुशारच कसे झाला असताल हो? तुम्हाला सगळेच मूर्ख वाटतात का? या दुनियेमध्ये असणारी माणसं, या महाराष्ट्रात राहणारी माणसं तुम्हाला पागलच वाटतात सगळी? म्हणजे काल लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान म्हणले महाराष्ट्राकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही मदतीसाठी। मग ते मूर्ख आहेत का? लोकसभेच्या पटलावरती म्हणजे ऑन रेकॉर्ड ते बोललेत आणि तुम्ही म्हणताय प्रस्ताव पाठवल्याशिवाय केंद्रीय पथक आलं का? मग तुम्ही येड्यात कोणाला काढताय? केंद्रीय पथक आलं ते कसं माहित नाही, पण तुमच्याकडून प्रस्ताव गेला नाही हे तर नक्कीच आहे ना। कारण केंद्रीय कृषी मंत्री स्वतः म्हणतायत महाराष्ट्राकडून कोणताही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा प्रस्ताव आलेला नाही। अहो देवा भाऊ, तुम्ही एवढं लोकांना मूर्खात काढताय, पागल समजताय, इथल्या व्यवस्थेला मॅन्युप्युलेट करून सत्तेमध्ये बसलात, नालायकासारखं सरकार चालवताय आणि वरतून लोकांना येड्यात काढताय। अरे सुधरा हो, तुम्हाला प्रचारामधून, याची त्याची उनीधुनी काढण्यामधून, एकामेकांच्या बोकांडी बसण्यावरून, कोणी काय बोललं तर त्याच्या मागे ईडी सीबीआय लावण्यावरून, याच्यामधून वेळ कुठे आहे? तेव्हा तुम्ही प्रस्ताव पाठवलाय। अरे किती खुळ्यात काढणार तुम्ही शेतकऱ्यांना? काल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणले 29 जिल्ह्यामध्ये 191 तालुक्यामध्ये 14,36,000 हेक्टरवर नुकसान झालं आणि लोकसभेमधली माहिती आहे की 1,25,602च शेतकरी बाधित आहेत आणि फक्त 1,10,309 हेक्टरवरती नुकसान झालंय। किती तफावत आहे? जवळजवळ 13 लाख हेक्टरची तफावत आहे। म्हणजे तुम्ही नाजायज सरकार चालवत असताना तुमच्यातच मेळ नाही, पण याच्यामध्ये शेतकरी भरडला चाललाय हे कोण बघणार? अरे लाजा वाटू द्या रे, खोटं बोलायच्या पण हद्दी असतात। मग ते शिवराज सिंग चौहान तिथं मूर्ख बसलेत का? लोकसभेमध्ये त्यांनी कसं काय म्हटले की प्रस्ताव आला नाही? मग तुम्ही म्हटलात प्रस्ताव पाठवलाय तर अरे भांडवळावानी वागणं बंद करावं। तुम्ही लय हुशार आहेत माहितीये, पण इथली जनता पण येडी नाहीये हे बी लक्षात ठेवा। भांडवळ